म्हणून विचार केला पाहिजे. नागरिक शास्त्राची पुस्तकं आम्ही वाचली, समाजशास्त्र शिकलो. नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये सुजाण नागरिकाची संकल्पना आम्ही अभ्यासाच्या माध्यमातून पेपरमध्ये लिहिली सुद्धा, उत्तीर्णही झालो. पण खऱ्या आयुष्यामध्ये नागरिक म्हणून जगायला शिकलो का, हा प्रश्न. त्याच्यामुळे पुण्याचे जे प्रश्न आहेत, वाढतं नागरीकरण, वस्तीकरण, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यावरून, जिल्ह्यामधून, ग्रामीण भागामधून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणातली असणारी संख्या आणि त्या अनुषंगाने त्या सगळ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न. याचबरोबर मला आवर्जून सांगायचं आहे, आदरणीय नीलमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आपण गेल्या वर्षी सर्वाधिक ह्युमन ट्रॅफिकिंगवरती काम करत असताना आखाती देशांमधून मुलींची आणि महिलांची सुटका केली. एका वेळेस 72 मुली आणि महिलांची सुटका करत असताना आम्हाला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल, यांच्याबरोबरचा सगळ्याच पातळीवरचा हा संवादाचा प्रवास असेल तर आमच्यासमोर युद्ध पातळीवरचं काम होतं. कारण की दुबई, मस्कत, ओमान या देशांमध्ये ही जी मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात झाली, त्या सगळ्या मुलींना भारतात आणि पर्यायानं महाराष्ट्रात घेऊन येताना अक्षरशः आम्हाला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण यामध्ये सर्वाधिक मुली होत्या त्या मुंबई, नागपूर, ठाणे आणि पुण्याच्या. मग हे प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात आहेत. शिक्षणाच्या निमित्तानं आई वडील ग्रामीण भागामध्ये असताना कष्ट करतात आणि स्वप्न पाहतात. जे स्वप्न आपलं पूर्ण झालं नाही ते आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं आई वडिलांना वाटत असतं. पण इथं आल्यानंतर इथल्या संस्कृतीसारखं आपण राहावं, वागावं म्हणून काही मुलं ही अगदी नशेच्या आहारी जाताना आपण ते स्टँडर्ड जपतोय का अशा पद्धतीने विचारसरणी खरं तर आत्मसात आणताना दिसतात. ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी संवाद कमी पडतो असं मला मनापासून वाटतं. आजकाल आमच्याकडे एका हातात टीव्हीचा रिमोट आणि दुसऱ्या हातात मोबाईल आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आई रागवली की आजीच्या पाठीमागे लपता यायचं, बाबा ओरडले की आजोबांचा हात धरता यायचा. आता हम दो हमारे दोचाही जमाना गेला, हम दो हमारे एकच्या जमान्यात आलो. आणि आता संवाद साधायचा कोणाशी तर आम्हाला आजीऐवजी गुगल सर्च करावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या संवादाच्या अभावी ज्या काही घटना इथून पुढे घडताना दिसतात यामध्ये संवादच नाहीये. अनेक ठिकाणी पाल्याचा पालकांशी संवाद नाहीये, कुटुंबातल्या नात्याचा एकमेकांशी संवाद नाहीये. आणि मग घरात न मिळणाऱ्या प्रेमामुळे बाहेर मिळणाऱ्या प्रेमाच्या शोधामध्ये अनेक घटना घडतात. याच्यामध्ये सायबरच्या आहारी आम्ही जातोय, सायबर क्रिमिनल मोठ्या प्रमाणात वाढतोय. याच्यामध्ये ज्या काही मुलींच्या संदर्भातल्या फसवणुकीच्या घटना घडतात त्या मोठ्या प्रमाणात होतात. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या घटना आहेत त्या याच अनुषंगाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, नोकरीचं आमिष दाखवणं आणि याच अनुषंगाने घडत असलेल्या या सगळ्या घटना आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आपण शासन, प्रशासन,